नमस्कार, एसके पब्लिक व्हॉइस न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना मी सुप्रिया आपले मनःपूर्वक स्वागत करते। पाहूया आजची ठळक बातमी। अपघातस्थळी 108 कुचकामी। आष्टे परिसरात रुग्ण 1.5 तास रस्त्यावर तडफडत, फोन लावूनही अँब्युलन्स नाही। आष्टे गावाजवळ 108 यंत्रणेचा लाजिरवाणी फज्जा, जीवाच्या बदल्यात निष्क्रिय यंत्रणा। नंदुरबारात गंभीर प्रकार। सविस्तर वृत्त असे की नंदुरबार तालुक्यातील अवघ्या 8 ते 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या आष्टे गावालगत असलेले 753 राष्ट्रीय महामार्गावर अपघातग्रस्त रुग्ण 1.5 ते 2 तास रस्त्यावर तडफडत होऊन असतानाही 108 रुग्णवाहिका न पोहोचणे हा केवळ निष्काळजीपणा नसून मानवी जीवाशी थेट खेळ असल्याचा संतप्त आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे। अपघातानंतर तात्काळ 108 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्यात आला, मात्र जिल्ह्यासाठी एकच 108 रुग्णवाहिका उपलब्ध आहे असे बेजबाबदार उत्तर देण्यात आले। प्रश्न असा आहे की राष्ट्रीय महामार्ग असलेल्या नंदुरबार जिल्ह्यासाठी एकच 108 अँब्युलन्स पुरेशी कशी काय? अपघातग्रस्त रुग्णाने रस्त्यावर तडफडत मरण्याची वाट पाहायची का, असा थेट सवाल उपस्थित होत आहे। शासनाच्या गाजावाजा केलेल्या 108 आपत्कालीन सेवेमुळे जीव वाचतो असे वारंवार सांगितले जाते, मात्र आष्टे परिसरातील या घटनेमुळे 108 सेवा फक्त कागदावरच कार्यरत असून प्रत्यक्षात पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे। वेळेवर मदत न मिळाल्यास एखाद्या निष्पापाचा जीव गेला असता, याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत। शेवटी प्रशासन अपयशी ठरल्याने ग्रामस्थांनीच पुढाकार घेत ठाणेपाडा ग्रामपंचायतच्या अँब्युलन्सद्वारे रुग्णाला जिल्हा रुग्णालयात दाखल केले, म्हणजेच आपत्कालीन प्रसंगी शासन नव्हे तर सामान्य नागरिकच रुग्णांसाठी धावून येत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे। दरम्यान नंदुरबार साक्री रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जड वाहतुकीची वर्दळ असून बेजबाबदार वाहनचालकांमुळे अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे। गतिरोधक, वेगमर्यादा नियंत्रण व कायमस्वरूपी वाहतूक उपाययोजना करण्याकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे। आता थेट प्रश्न स्पष्ट आहे, नंदुरबार जिल्ह्यासाठी किती 108 रुग्णवाहिका उपलब्ध आहेत? अपघातग्रस्तांना वेळेत मदत न मिळाल्यास जबाबदारी कोणाची? मानवी जीवाला किंमत आहे की नाही? तात्काळ अधिक 108 रुग्णवाहिका उपलब्ध करणे, महामार्गावर कायमस्वरूपी आपत्कालीन यंत्रणा उभारणे आणि आष्टे परिसरात गतिरोधक बसवणे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे। एसके पब्लिक व्हॉइस न्यूजसाठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी संदीप कोकणी यांचा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट।